नमस्कार, मी अमित गेद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते. तानाजी सावंतांचा मुलगा हा पुण्यामध्ये परतलेला आहे. तानाजी सावंतांच्या मुलाने बुकिंग केलेल्या चार्टर्ड प्लेनची कागदपत्र न्यूज 18 लोकमतकडे आलेली आहे. तर आपण जाऊया, वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. वैभव, तानाजी सावंत यांचा मुलगा आता पुण्यात परतलाय, आपण बातमी दाखवतोय. तर तानाजी सावंतांच्या मुलाने बुकिंग केलेल्या चार्टर्ड प्लेनची कागदपत्र आता समोर आली आहेत. लोकमतच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह माहिती लागली आहे. ग्लोबल पॅसेंजर मॅनिफेस्ट ही जी कंपनी आहे, त्या कंपनीने तानाजी सावंत यांच्या मुलाचं बुकिंग करून दिलेलं होतं. बजाज एव्हिएशनची हे जे विमान आहे, खासगी विमान होतं बजाज एव्हिएशनचं, फाल्कन नावाचं हे विमान आहे. त्याचं कॉल साईन जे आहे ते VTAYV फाल्कन 2000 LX असं हे विमान आहे. पुणे ते बँकॉक असं हे बुकिंग करण्यात आलेलं होतं. 4:30 वाजता पुणे विमानतळाहून ही फ्लाईट जी आहे ती उडाली. त्याच्यामध्ये क्रू सुद्धा बरोबर घेण्यात आलेला होता. रतीश अग्निहोत्री, श्रीसंत अग्निहोत्री आणि ज्योतिनाथ असे कॅप्टन जे आहेत ते आणि फ्लाईट अटेंडंट या फ्लाईटमध्ये होते. आणि जे 3 मित्र एकत्रित गेलेले होते, ज्यामध्ये तानाजी सावंत यांचा मुलगा सुद्धा होता, त्यात प्रवीण प्रदीप उपाध्ये, ऋषिराज तानाजी सावंत आणि संदीप वासेकर 3 जण जे आहेत, या तिघांनी हे बुकिंग केलेलं होतं. आणि त्याच विमानानं आज ते बँकॉकला निघालेले होते. मात्र तानाजी सावंत यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये मध्यस्थी वैभव, तुमचा आवाज कट होतोय, तर आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा दाखवूया. ही एक्सक्लुझिव्ह कागदपत्र न्यूज 18 लोकमतकडे आलेली आहे. तानाजी सावंत यांच्या मुलाने बुकिंग केलेलं चार्टर्ड प्लेनची कागदपत्र सध्या आपण स्क्रीनवरती बघतोय. तानाजी सावंत यांचा मुलगा आणि त्याचे 2 मित्र या तिघांनी मिळून या विमानाचं बुकिंग केल्याची बातमी आता आपण सध्या बघतोय. तानाजी सावंतांचा मुलगा पुण्यात परतलाय आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी आपण बघतोय. आणि आता नगर महानगरमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. वसई पश्चिम इथल्या ताम तलाव परिसरामध्ये लिंबाचं झाड कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडलेली आहे. दुर्घटनेत गाडीची साफसफाई करणारे भाऊ बहीण हे थोडक्यात बचावलेले आहेत. या घटनेने सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे. नांदेड शहरातील शहीदपुरा भागामध्ये दोघांवरती गोळ्या झाडणारा हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. दुचाकी चोरी करण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवत या तरुणावरती दोघांवरती गोळीबार केलेला आहे. श्रीरामपूरमधील सराईत गुन्हेगार शाहरुख शेख याला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत अटक केलेली आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त केलेला आहे. शाहरुखवरती खुनाचा प्रयत्न, दरोडा अशा गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे दाखल आहेत. बांगलादेशींवरती मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने नवी मुंबईतील APMC मार्केट परिसरात बांगलादेशी वास्तव्य करत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. या ठिकाणी पोलीस दाखल झाले असून बांगलादेशींनी APMC मार्केट परिसरात वास्तव्य करू नये असं सूचना देणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. अंबरनाथच्या पाईपलाईन रोडवरती एका तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केलेली आहे. भर रस्त्यात अर्धा तास मारहाण होत होती. येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी कोणीही पुढे सरसावलेलं नाहीये. मात्र या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो. या व्हिडिओच्या आधाराने पोलीस मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. उरण पनवेल मार्गावरती दुचाकीचा भीषण अपघात झालेला. यामध्ये बाईकवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. विक्रोळीत इमारतीचं काम करताना एक कामगार 4थ्या मजल्यावरून खाली कोसळलेला आहे. अँब्युलन्स वेळेत न आल्यामुळे कामगाराला टेम्पोमधूनच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस असल्याचं सांगत सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्याकडून 9,28,000चे दागिने जप्त करण्यात आले. महिंदर पूर्वेकडील गोडदेव गाव इथल्या अभिनव विद्यामंदिर शाळेमागे एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळलेला आहे. मृतदेहाजवळ एक काळी बॅग सुद्धा आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. मुंबई नाशिक महामार्गावरती वाशिम जवळच्या पाळी गावच्या हद्दीमध्ये गोमांस घेऊन जाणारी गाडी गोरक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेली. दरम्यान चालत्या गाडीमधून उडी मारून ड्रायव्हर फरार झाला. भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरती तात्काळ अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केलेली. सूर्यवंशींची हत्या करणाऱ्या पोलिसांना माफ करा, त्यांना एक संधी द्या, या धस यांच्या वक्तव्याचा त्यांनी तीव्र निषेध केला. पिंपरीतील एका वसतिगृहात पिझ्झा खाल्ला म्हणून 4 मुलींना सस्पेंड करण्यात आलं होतं.
मात्र वसतिगृहातील प्रमुख मीनाक्षी नरहरे यांनी नवा खुलासा केलेला आहे. मुलींना सस्पेंड केलं नसून त्यांचं दैनंदिन शिक्षण सुरू आहे. बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे विषबाधा होऊ शकते, तसंच जीबीएसचा धोका आहे म्हणून नोटीस दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बोईसरच्या मागच्या गेल्या आठवड्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त केलेले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली. एका महिलेच्या नावे फेसबुकवरती बनावट अकाउंट उघडून त्यावरती अनेक प्रतिष्ठित नागरिकांची बदनामी केल्याचा प्रकार लासलगावात घडलेला आहे. या प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढत संबंधिताला अटक करण्याची मागणी केली. मुंबईच्या चेंबूरमधील पोलीस ठाणे उडवून देऊ अशा धमकीचा फोन पोलीस कंट्रोल रूमला आला होता. बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केल्यानंतर ही अफवा असल्याचं समोर आलेलं आहे. तर फोन करणाऱ्या व्यक्तीचा ATS कडून सध्या तपास सुरू आहे. वर्ध्यातील बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा अन्नातून विषबाधा झालेली आहे. 29 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आहे. त्यामध्ये 26 मुली आणि 3 मुलांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील शंभूनगर इथल्या ड्रेनेज लाईन आणि कचऱ्याच्या समस्येविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे. शहरातील समस्या तात्काळ सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला. राज्यातील कंत्राटदारांच्या विविध संघटनांनी सरकारविरोधात थकीत देयकांच्या मागणीसाठी एल्गार पुकारलेला आहे. 1 मार्चपासून कंत्राटदारांकडून राज्यभर विकास कामं बंद करण्याचा इशारा देण्यात आला. मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या मार्गावरती एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहाबाद यावरती टीकेची झोड उठलेली आहे. टीकेनंतर रणवीरने त्याच्या चाहत्यांची माफी मागितलेली आहे. तर दुसरीकडे शोचं शूटिंग झालेल्या हॉटेलमध्ये मुंबई पोलिसांकडून चौकशी केली. एकतर्फी प्रेमातून मामाच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला खेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. 2018 घडलेल्या गुन्ह्याच्या 6.5 वर्षांनी निकाल लागलाय. तर आरोपी तुरुंगाबाहेर आल्यास मामाकडच्यांच्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला. स्वस्त दरात सोनं देतो असं सांगून व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीचा रायगड गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केलेला आहे. या टोळीने 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग आहे. या प्रकरणामध्ये व्यापाऱ्यांचे 1.5 कोटी रुपये लुटणाऱ्या 4 आरोपींना रायगड पोलिसांनी अटक केली. अमळनेरमधील सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत शिंगारे यांची 9 लाख रुपये असलेली बॅग चोरट्यांनी बँकेसमोरूनच लांबवलेली आहे. चोरीचा प्रकार CCTVमध्ये कैद झाला असून पोलिसांकडून तपास केला जातो. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील देवटोला या शेतशिवारामध्ये एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलेला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केलेली असून महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोपरगावात अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्याने आईने पोटच्या 5 वर्षीय मुलाची हत्या केलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आईसह तिच्या प्रियकराला सुद्धा अटक केली. बीडच्या माजलगावमध्ये गुंडांनी स्मशानभूमीत धुडगूस घातलेला आहे. रथ फोडत, मोटरसायकल जाळत, बाकांची सुद्धा तोडफोड केलेली आहे. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याला सुद्धा गुंडांनी मारहाण केली. नाशिकची सिटी लिंक बस खड्ड्यामध्ये आदळल्यामुळे प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. पोटामध्ये मार बसून प्रवाशाचा मृत्यू झाल्याने बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नंदुरबारच्या शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावरती दुकानांना भीषण आग लागलेली आहे. 8 ते 9 दुकानं जळून खाक झालेली आहेत. भीषण आगीमध्ये दुकानाबाहेरील ट्रक जळून खाक झाला. नाशिकच्या आनंद कान्हेरे मैदानावरती तरुणीवरती प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे. वैयक्तिक वादातून मुंबईतील तरुणानेच कुटुंबातील तरुणानेच हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतला. नवी मुंबईतील पाम बीचवरती एका बाईकचा भीषण अपघात झालेला आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणाने समोर उभ्या असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. त्यामुळे तरुण हा गंभीर जखमी झालाय. अपघाताचा सगळा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. गोंदियाच्या देवटोला बबई गावातील शेतशिवारामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला. कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मुख्य आरोपी तन्वीर शेख आणि कौशल शिंदेसह अन्य 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. सोयाबीन खरेदीला केंद्र सरकारकडून अखेर मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी घेतलेला. केंद्र सरकारने भुईमूग आणि सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली असून महाराष्ट्रामध्ये 24 आणि तेलंगणा राज्यामध्ये 15 दिवस सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली.
काही अडचणींमुळे काही ठिकाणी सोयाबीन खरेदी थांबली आहे, मात्र सर्व शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी केली जाईल असं स्पष्टीकरण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलं. धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदी केल्यानंतर गोदामं फुल झाल्याचं कारण शासनाकडून देण्यात आलंय, मात्र आमचं सोयाबीन खरेदी केलंच नाही, मग गोदामं कशी भरली असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला. सरकारने तूर आणि सोयाबीनची शासकीय खरेदी चालू करावी अशी मागणी खासदार बळवंत वानखडेंनी केलेली आहे. एकीकडे कडधान्य उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करायची आणि दुसरीकडे तुरीला भाव द्यायचा नाही अशी टीका वानखडे यांनी केली. हातनूर धरणामध्ये 54% गाळ असल्याचा अहवाल समोर आलेला आहे. गाळाचं उत्सर्जन करण्यासाठी गोळे समितीच्या शिफारसीनुसार 8 विस्तारित वक्राकार दरवाजांचं काम हाती घेण्यात आलेलं आहे, मात्र तुटपुंच्या निधीमुळे गेल्या 15 वर्षांपासून हे काम रखडले. रायगडच्या महाड MIDC परिसरामध्ये संगम परिसरामध्ये कारखान्यातील रसायनं सोडल्यामुळे प्रदूषण झालेलं आहे. या प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतं. कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीवरून केवळ भाजप राजकारण करत असल्याचा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला. अकोल्याच्या धाबेकर कॉलेज परिसरामध्ये एका हरणीवरती कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केलेला होता, मात्र या हरणीचा जीव वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील कल्ले आणि पंकज गवण यांनी पुढाकार घेतलाय. 9 किलोमीटर दुचाकीवर नेऊन हरणीला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान वेळेमध्ये उपचार केल्यामुळे हरणीचा आणि तिच्या पोटातील बाळाचा जीव वाचला. वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन, डे केअर, केमोथेरपी सेंटर आणि डिजिटल हँड एक्सरे मशीनचं लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळेला पालकमंत्री पंकज भोयर हे उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणीतल्या बहादूर शेख नाकात युनायटेड हायस्कूलच्या उड्डाणपुलाचं काम प्रगतीपथावरती. संबंधित एजन्सीकडून योग्य ते परीक्षण करून योग्य त्या उपाययोजना केल्यानंतर पुन्हा एकदा हे काम सुरू झालं. वाशिममध्ये पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये अपघातग्रस्त आणि चोरीच्या गुन्ह्यामध्ये जप्त केलेली 61 वाहनं अनेक वर्षांपासून पडून आहेत. 54 दुचाकी, 4 रिक्षा आणि 3 कारचा यामध्ये समावेश आहे. पोलिसांनी मूळ मालकांना वाहनं ताब्यात घेण्याचं आवाहन केलंय, पण कोणी पुढाकार न घेतल्याने लवकरच त्याचा लिलाव होणार आहे. मालेगावमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली. शहरातील संवेदनशील भागामध्ये 150 CCTV 24 तास सुरू राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरात उन्हाळ्याची चाहूल लागताच भाजीपाल्याने भाव खायला सुरुवात केलेली. उन्हाळ्याच्या तोंडावरच भाजीपाला महाग झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जळगावमध्ये सर्वच रेल्वे गाड्यांचं आरक्षण फुल झालेलं आहे. अनेकांनी कुटुंबासह उन्हाळी सुट्टीत विविध ठिकाणी रेल्वेने जाण्यासाठी आत्ताच नियोजन केलंय. सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये देवगड आणि कुणकेश्वरमधून 25 पेटी आंब्यांची आवक झालेली आहे, तर 1 डझन पेटीचा 5,500 रुपये इतका उच्चांकी भाव मिळतो. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेत ड्रग्ज प्रकरणी टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. जिल्ह्यातील बंद असलेल्या 134 कारखान्यांची तपासणी 8 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटलांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा राहुल सोलापूरकर मूर्ख आहे अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनेते राहुल सोलापूरकरांचा समाचार घेतलेला आहे. राज्य सरकारने अशा लोकांवरती अजामीनपत्र गुन्हा दाखल करावा असंही ते म्हणाले. राहुल सोलापूरकर यांच्या विधानामागे महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न चाललाय, काही पाहावं लागेल. महापुरुषांबाबत विधानं करणाऱ्यांवरती कारवाई तर झालीच पाहिजे अशी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेने दिला. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अभिनेते राहुल सोलापूरकरांविरोधात आक्रमक झालेत. उद्या सोलापूरकरांच्या पुण्यातील घरावरती वंचितचे कार्यकर्ते मोर्चे काढणार. सोलापुरात राहुल सोलापूरकरांविरोधात उभाटा करून आंदोलन करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राहुल सोलापूरकरांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले. शिर्डीमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा निषेध करत शिर्डीतील ग्रामस्थांनी निषेध ग्रामसभा आणि मशाल मोर्चा काढलेला आहे. काळ्या फिती बांधत मशाल मोर्चा काढत ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. 4 दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील वरण गावामध्ये माता रमाईंच्या जयंतीनिमित्ताने मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मिरवणुकीमध्ये दगडफेक करण्यात आली. या विरोधात आंबेडकरी अनुयायी वरण गावामध्ये त्यांनी निषेध मोर्चा काढला.
जराफमधील पर्यटक मारहाण प्रकरणी आमदार निलेश राणे आक्रमक झालेले आहेत. 12 फेब्रुवारीला संध्याकाळी एकत्र जमून मारेकऱ्यांना आपली ताकद दाखवून देण्याचा इशारा राणेंनी दिला. नांदेडच्या नायगावमध्ये मांजरम इकडे जलजीवन मिशनचं काम सुरू आहे, मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे. अपूर्ण कामामुळे पाणी मिळत नसल्याचं म्हणत संतप्त गावकऱ्यांनी आंदोलन केलं. धाराशिवमधील कचरा डेपो स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी तीव्र आंदोलन केलंय. कचरा डेपोतून सतत धुराचे लोट आणि दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आमदार मिलिंद नार्वेकरांसह सुभाष देसाई, अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाचे अध्यक्ष न बदलण्याची मागणी ठाकरेंच्या नेत्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झालेली. दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नाही, भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, आमच्यातील चर्चेला राजकीय संबंध नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. अमित ठाकरेंना आमदारकी द्यायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असेल अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिलेली आहे. तसंच राज ठाकरेंची भेट राजकीय नसल्याचं विधान सुद्धा केलं आहे. राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवरती खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे सुरू केलाय, तिथे लोक चहा पाणी करायला येतात असा मिश्किल टोला त्यांनी लगावलाय. अनेकदा राज ठाकरेंनी भाजप विरोधी भूमिका घेतली आहे. निवडणूक जवळ आली की ते अशा भेटी घेतात अशी टीका सुषमा अंधारे यांनी केलेली आहे. राज ठाकरेंना कोण येऊन भेटतं याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही असंही त्या म्हणाल्या. यानंतर नगर महानगरमध्ये एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. मी कोणत्याही बदल्यांचं राजकारण केलेलं नाही, मला बदलाव आणायचा आहे, मला बदला घ्यायचा नाही अशी प्रतिक्रिया खासदार रणजित नाईक निंबाळकरांनी दिलेली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावरती झालेल्या आयकरच्या चौकशी संदर्भात त्यांनी भाष्य केलं आहे. गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या जन्मापासून काम केलं आणि तो पक्ष उभा केलाय असं विधान पंकजा मुंडेंनी केलंय. तसंच मुंडेंवरती प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष उभा राहील असंही त्या म्हणाल्या. नाशिकच्या जागतिक कृषी प्रदर्शनाला पंकजा मुंडेंनी हजेरी लावली, त्यावेळेला त्या बोलत होत्या. भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत पंकजा मुंडेंचं स्वागत करण्यात आलंय. मंत्री झाले काय आणि नाही झाले काय काही फरक पडत नाही, मी कोणत्याही गुंडाला घाबरत नाही, मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे अशी जोरदार फटकेबाजी पंकजा मुंडेंनी केली. पंकजा मुंडेंनी सांगितलं म्हणजे त्या लगेच पक्ष काढणार नाहीत अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली. तर कोणी स्वतंत्र पक्ष काढू शकतो, ओबीसींसाठी वेगळा पक्ष असेल तर हरकत काय अशी भूमिका छगन भुजबळांनी मांडली. आणि एक महत्त्वाची बातमी आता समोर येते आहे. स्वस्तात सोनं देतो असं सांगून व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश रायगड पोलिसांनी केलेला आहे. विशेष म्हणजे या दरोडेखोरांच्या टोळीमध्ये चक्क पोलीसच सहभागी झाले. नवी मुंबईच्या कामोठीमधील सराफ व्यापाऱ्याला स्वस्तात 7 किलो सोनं देतो, 5 कोटी रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितलं. त्यानंतर 1.5 कोटी रुपयांची रक्कम देऊन सराफ व्यावसायिक अलिबागच्या दिशेने गेलेला आहे. तिथे वाहनाची अदलाबदल करत पोलीस तपास सुरू असल्याचा बनाव करण्यात आला. त्यानंतर तिथून व्यापाऱ्यांचे 1.5 कोटी लंपास करण्यात आलेले. या प्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 4 फेब्रुवारी रोजी घडलेली आहे. आरोपींनी फिर्यादीला स्वस्तात सोनं देतो म्हणून अलिबागला बोलवलं. त्याप्रमाणे फिर्यादी 1.5 करोड रुपये घेऊन आलेला होता. हे जे आरोपी आहेत त्यामध्ये 2 पोलीस कॉन्स्टेबल पण सहभागी झालेले होते. त्यांनी फिर्यादीला भीती दाखवून जे त्यांच्याकडे जे होतं ते 1.5 करोड रुपये जे आहे हे लुटले आणि घेऊन गेले. आतापर्यंत 4 लोकांना अरेस्ट करण्यात आलेली आहे. यानंतर नगर महानगरमध्ये एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या. छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरला जोडणाऱ्या पुलाचं काम तात्काळ पूर्ण करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलेलं आहे. गोदावरीच्या पात्रात उतरत शेतकरी संघटनेने आंदोलन केलंय. तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचाही आरोप संघटनांनी केला.
लातूरमधील सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावेत या मागणीसाठी उभाटा आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन केलंय. नाशिकमध्ये छावा क्रांतीवीर सेनेने महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरती आंदोलन केलेलं आहे. सिटी सेंटर मॉलच्या परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरावस्था झाल्याने निषेध आंदोलन करण्यात आलं आहे. घरकाम करणाऱ्या महिलांना नागपूर ते मुंबई असा विमान प्रवास घडवून आणण्यात येणार आहे. सामाजिक संस्था हा विमान प्रवास घडवून आणणार आहे. नंदुरबार तालुक्यातील रजाळे गावचे सरपंच राजेंद्र मराठे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर अंगावरती पेट्रोल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे. मागील 2 महिन्यांपासून ट्रान्सफॉर्मरमधील बिघाडामुळे विजेची समस्या निर्माण होऊन पिकं जळून जात आहेत. त्यामुळे सरपंचांनी उपोषण केलं होतं. मात्र याची दखल न घेतल्याने त्यांनी हे पाऊल उचललं. हिंगोलीच्या वसमत नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय. विविध प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. या सगळ्या वेगवान बातम्यांनंतर नगर महानगरमध्ये इकडेच थांबतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.